शेतकरी संवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यात आहेत। आज रोजी परभणी येथील पिंगडी सर्कलमध्ये भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर दोष व्यक्त करत पुरावे सादर केले। त्याच वेळी त्यांनी जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत वोट बंदी करा असा सल्ला दिला। यावेळी परभणी मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होती। आपल्याशी सुरू आहे। या दगाबाजीला दगाबाजीनेच उत्तर द्यावं लागेल आणि ते देण्यामध्ये काही गैर नाहीये। हा परत एकदा सांगतो, निजामाशी लढलेला हा मराठवाडा आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने सरकार वागत असेल तर तुम्ही पहिले तुमच्यातले सगळे जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा। नाहीतर चालूच आहे। मी आता येताना बघतोय शेतकरी तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला लागले सर। पेरणी सुरू झालेली आहे, नांगरणी सुरू झालेली आहे। काल सुद्धा मी गेलो होतो सगळीकडे, ते टीव्ही चॅनलवरनं आलं, एका शेतकऱ्याशी बोललो तर बैल सुद्धा असा मुसंडी मारत होता, आंबरसने पकडून ठेवला होता त्याला, पण तो शेतकरी रडत होता। पण तरी सुद्धा तो काय करणार? सगळं तुम्ही दादा आता बोलत ना, तेच तो तसंच बोलला। पण नांगरणी करण्याशिवाय पर्याय काय? कारण डोक्यावरती कर्ज आहे, करू काय? आणि त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना जे 2-3 प्रश्न विचारले की तुम्ही जून पर्यंत जर कर्जमुक्त करणार असाल तर तोपर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही ते सांगा, नवीन कर्ज मिळणार आहे की नाही ते सांगा, खरडून गेलेली जमीन बँका गहाण म्हणून स्वीकारणार आहेत की नाही ते पहिले सांगा आणि मग पुढचं बोला। जे मी बोलतोय तुम्हाला पटते की नाही पटत हे तुमच्या मनातलं आहे ना, मग तुम्हाला बोलतं करण्यासाठीच मी आलेलो आहे। आजपर्यंत आपण गेली 10 वर्ष मन की बात ऐकली, आता मी सरकारला जन की बात ऐकवायला आलेलो आहे, ही तुमची बात। आणि म्हणून मी सगळ्या कॅमेरा टीव्ही चॅनलवर आणि सांगतोय, तुम्हाला धन्यवाद देतोय की लोक काय बोलतायत, जनता काय बोलतायत ते राज्यकर्त्यांना ऐकवा। जे मी सांगितले ते करणार। मग दगाबाज सरकारचा पंचनामा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत जोरात बोला, वोट बंदी, मतबंदी। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मोर्चाच्या आधी पण मी आलो होतो, मोर्चाला आलो, मोर्चाच्याच वेळेला बोललो होतो की मी हे सगळं तपासायला, पॅकेज तपासायला परत येणार आहे। अजून 1 महिनाभरानंतर मी परत मराठवाड्यात येणार। पण आलो तर नुसता असा नाही फिरणार, तुमच्याकडनं रिपोर्ट घेणार, तुम्ही सरकारचा किती पंचनामा केला। तुम्ही माझे अधिकारी आहात, तुम्ही तलाठी आहात, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही सगळे आहात, बीडीओ आहात, सगळे आहात। तुम्ही केलेल्या सरकारचा पंचनाम्याचा रिपोर्ट मला तुम्ही तुमच्या हाताने माझ्याकडे द्यायचा, काय हो की नाही? अरे जोरात नाही बोलत तुम्ही। चला उद्यापासून पंचनाम्याला सुरुवात करा, पुढच्या महिन्यात मी परत येणार।